अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त महात्म्य अध्याय 35. नादाभ्यास. मन निश्चळ करण्याकरता विष्णूंचे ध्यान. प्रणवोपासना वर्णन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदत्तात्रेयाय नमः. गुरु म्हणे दीपकाशी श्री गुरु सांगती अलर्कासी. धरुणी योगचर्येसी योगाभ्यासी रत व्हावे. उपद्रव नसे जेथे अभ्यास करावा तेथे. एकांती समीप जल जेथे तेथे अभ्यास करावा. वनी निकुंजात किंवा बसुनी गुहेत पवित्र स्थळी देवालयात अथवा शून्यगृहात बसावे. तर दीपक संदीपकाला गुरु सांगतात त्याचे आणि अलर्काला दत्तगुरू सांगता आहेत. तर योगाभ्यास करून आणि योगचर्या करून सर्व योगाभ्यासात रत व्हावं म्हणेन. पण ते कुठे? ज्या ठिकाणी कोणाचाच त्रास नसेल, एकांत ठिकाणी आणि ज्या ठिकाणी जवळ पाणी असेल अशा ठिकाणी अभ्यास करावा. किंवा वनात, गुहेत, एखाद्या देवालयामध्ये किंवा एखादं रिकामं घर असेल तिथे तू हा योगाभ्यास कर म्हणे. योग हा मनोदंड, मौन होय वाग्दंड, निरुच्छता देहदंड हे अखंड असावे. तो संन्यासी किंवा ब्रह्मचारी यांचा हा योग हा काय आहे? तो मनोरूपी दंड आहे म्हणे आणि वाणीरूप दंड पण आहे म्हणे. हाती घेती वेणुदंड, जे होती पाखंड किंवा होती भंड त्यांचे तोंड न पहावे. जे हातामध्ये वेळूचा दंडा घेतात आणि नास्तिक आहेत किंवा थट्टेखोर बोलणारे आहेत त्यांचं तोंडसुद्धा बघू नये म्हणे. काया वाचा मनोदंडी, जाणावा तो त्रिदंडी, वासाने न होई दंडी, जो न सोडी रागद्वेषा. काही काय असतात म्हणे नुसते भगवे वस्त्र घालतात आणि ध्यानधारणा करता, पण ते त्यांचा रागद्वेष त्यांच्यातून जातच नाही म्हणे. असतात म्हणे असे काही पाखंडी. जो नेने भेदाभेद, ज्याच्या चित्तान एक खेद, जो नेने कधी स्वाद, तो निर्वाद ब्रह्मभूत. आपुले ठाई सर्व पाहे, सर्वा ठाई आपण पाहे. शत्रुमित्र उदासीन हे, भेद न पाहे सर्वथा. त्याला मग कोण प्रिय, तया कोण अप्रिय, तो जाणावा अद्वितीय. समदृष्टी होय जनांची. जो खरा योगी असतो तो आपला अपर का असा मानत नाही आणि त्याची दृष्टी कशी असते? समान असते म्हणे. शत्रू मित्र त्याला काहीच वाटत नाही. जो लोष्टाश्म कांचन, या पाहे समान, ज्याचे शुद्ध मन, तो योगवान म्हणावा. ज्याला सोनं आणि लोखंड सारखंच वाटतं तो खरा योगी. केवळ जो ब्राह्मण, वेदपाठक तयाहून, असे श्रेष्ठ जाण, सेविता पावन करीतो. त्याहुनी श्रेष्ठ जापक, त्याहुनी श्रेष्ठ याज्ञिक, त्याहुनी श्रेष्ठ ऐक, परोक्ष ज्ञान संपन्न. जर नुसता नावाला ब्राह्मण आहे पण तो काय करतो? नुसतं सेवा करतो, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काय असतो? तो जो जप करतो तो जास्त श्रेष्ठ. त्याच्यापेक्षा यज्ञ करणारा अजून श्रेष्ठ आणि त्याच्यापेक्षा अतिंद्रिय अप्रत्यक्ष परमात्म्याच्या ध्यानाने संपन्न असणारा तो सर्वाहून श्रेष्ठ असतो म्हणे. निर्विकल्प समाधिस्थ, तो ब्राह्मण अतिश्रेष्ठ. तो ईश्वर भक्त श्रेष्ठ, ब्रह्मद्विवरिष्ठ तो जाणा. आणि समाधीमध्ये जो राहतो तो अतिश्रेष्ठ आणि त्याच्यापेक्षा म्हणजे ब्रह्म जाणणाऱ्याला किंवा वेदांत लोकांमध्ये जो श्रेष्ठ आहे तो. त्याहुनी नाही अधिक, जरी झाला वैदिक, तेने अद्वितीय जो एक, जो शोकभागी होय. तर आता चतुर्वेदोपियो विप्रा, सूक्ष्म ब्रह्मन विंदती, वेदभार भराक्रांता, स्वस्याद ब्राह्मण गर्दवहा. जो ब्राह्मण ऋग्वेदादी 4 वेदराशी जाणणारा असूनही त्याने जर सूक्ष्म असे ब्रह्मज्ञान जाणले नाही तर तो वेदांचे ओझे वाहणारा नुसता गाढवच आहे म्हणे. असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे. अलर्का असे जाणून सर्व प्रयत्ने करून करावे नित्य ध्यान, तरीच पावन निश्चय. अशा प्रकारे सर्व ज्ञान प्राप्त करून मग ध्यान करावं म्हणे. जरी हा वाटे योग कठीण,
तरी ऐक सुगम साधन, काम क्रोध जिंकून संग सोडून बसावे. अंगुष्ठांनी कान, तर्जनींनी नयन, मध्यमी नासा धरुणी धरावे आनन चौ अंगुलींनी. तर ध्यान कसं करायचं? अनुष्ठानाला बसायचं, अंगठ्याने कान दाबायचे, तर्जनी म्हणजे मधल्या ह्याच्यानी तर्जनीने डोळे झाकायचे, मधला जो बोट आहे त्याच्याने नाक धरायचं आणि चारही बोटाने तोंडावर ठेवायचं आणि पूर्ण असं बंद करायचे ते सगळे. आपुले उजवे कानी जो उमटे ध्वनी, तिकडे मन लावणी एकाग्र मनी ऐकावे. घबराट होता त्या समयास, सोडावे वाम नासा पुटास, पुन्हा धरुणी तयास उजव्याने श्वास सोडावा. अशा प्रकारे नाक तोंड कान सगळं बंद करून घ्यायचं आणि मग उजव्या कानावर लक्ष देऊन मन एकाग्र करायचं. आणि जर घबराट व्हायला लागली तर मग डाव्या नाकपुडीने ते सोडायचं आणि उजव्याने नाव्याने श्वास घ्यायचा आणि उजव्याने सोडायचा. असे पुन्हा पुन्हा करावे. नादी लक्ष लावावे, सूक्ष्म नाद ऐकावे, स्थूल सोडावे सर्वथा. आणि अशा प्रकारे जो आपल्या मस्तकात ध्वनी उत्पन्न होतो तो ऐकावा म्हणे. दशविधा नाद होती ते भरती चित्ती, येऊन मनी स्थिती सर्व वृत्ती वारुणी. अशा प्रकारे आपल्या याच्यामध्ये हे करून सर्व नाद ऐकून आपली स्थिती एकाग्र व्हायला लागते. येणे होई समाहित, राही योगी प्रसन्न चित्त, होई एकांत भक्त हा विनमुक्त जाणावा. येणे होई समाहित, राही योगी प्रसन्न चित्त, होई एकांत भक्त हा विमुक्त जाणावा. तर अशा प्रकारे अडथळे रहित आपल्यामध्ये ध्यान लागायला लागतं आणि एकाग्रता यायला लागते आणि समाधी यायला लागते. एकदा जो होता समाहित, बाह्यभ्यंतर वर्जित, त्याचा करावया घात, कोणी जगात नसेची. आणि त्याच्यामध्ये मग कोणीच सूक्ष्म आणि स्थूल ज्या बाहेरच्या गोष्टी त्या आपल्याला काही कळतच नाही म्हणे. जो मुक्ती स्थितीला गुरुप्रसादे आला, भ्रष्ट करावया त्याला कळी काळाला ही शक्ती नसे. जो गुरुच्या कृपेने ध्यान करायला बसलेला आहे आणि तर त्याला कोणीच हे करू शकत नाही, त्याचं ध्यान मोडू शकत नाही म्हणे. असेही ध्यान न घडे प्रतिबंधे विघ्न घडे, अभ्यास तोही पुढे न वाढे जयाचा. ज्याचे पाप प्रबळ त्याचे मन हो चंचळ, ते कराया निश्चळ योगी व्याकुळ होईतो. आणि ज्याचं जो पापी असेल, ज्याच्या मनात पाप असेल तर तो किती म्हणजे त्याचं मन कसं असतं, चंचळ असतं आणि त्याने किती अभ्यास केला तर तिला हे ध्यान लागत नाही लवकर. मग त्याने काय करावं? तेने विष्णूचे ध्यान करावे अनुदिन, मग पाप जाऊन स्थिर मन होईल. मग ज्याचं ध्यान लागत नाही त्याने काय करायचं? विष्णूचं ध्यान करायचं आणि त्याच्याने त्याचं मन स्थिर होईल. ज्याचे पाद सहस्र, ज्याचे हात सहस्र, ज्याचे नेत्र सहस्र, शिरे सहस्र जयाची. तर अशा विष्णूचं ध्यान करायचं आहे आता. ज्याचे पोटी तर त्याचे हात 1000 आहेत, डोळे 1000 आहेत, पाय 1000 आहेत. ज्याचे पोटी ब्रह्मांड त्रैलोक्य हा ज्याचा पिंड, ज्याचा आनंद अखंड तेज उदंड जयाचे. त्याच्या पोटामध्ये काय साठवलेलं आहे? ते ब्रह्मांड आहे आणि त्यात तो जो स्वतः बनलेला आहे त्याचा पिंड कशाचा आहे? तर अख्खं त्रैलोक्य हे त्याचं शरीर आहे. सर्व प्राण्यांची जी शिरे ती तयाची शिरे, सर्व एवम गात्रे तयाची चतुरे जाणावी. जे सगळ्या प्राण्यांचे जे शिर आहेत ते त्याचेच पण शिर आहेत आणि त्यांचे सर्व जे अवयव आहेत ते सुद्धा त्याचेच गात्र आहेत, त्याचेच अवयव आहेत. पादाधोभाग अतल, पादोर्ध्वभाग वितल, गुल्फ हे सुतल, महातल जंघादेश. तर मग त्याचे पायाचा जो तळ आहे म्हणजे अधोभाग खालचा भाग आहे तर तो अतल जाणावा, वरचा आहे तो वितल आणि घोटे जे आहेत ते काय आहे? सुतल आहे. आणि महातल जंघादेश तर हे काय आहे? जंघादेश म्हणजे मांड्या ज्या आहेत त्या महातल आहे. असं अतल वितल सुतल आणि हे महातल असे आहे म्हणे. ढोपरे तलातल, मांड्या रसातल. ढोपरे काय आहे? तर तलातले, मांड्या रसातळे. कमर पाताल एवं सप्तपाताळ अधोभाग. तो त्याचा खालचा जो भाग आहे तो सर्व सप्तपाताळ आहे म्हणे जणू काही. बेंबी भूलोक, पोट भुवरलोक, हृदय स्वर्गलोक, महरलोक कंठ. ज्याचा तर बेंबी काय आहे? तो भूलोक आहे, पोट भुवरलोक आहे, हृदय स्वर्गलोक आहे आणि महलोक कंठ आहे म्हणे.
मुखजनलोक भ्रुकुटी तपोलोक मस्तक सत्वलोक एवं सप्तलोक ऊर्ध्वभाग आणि वरचा जो भाग आहे कमरेपासून वरचा तो काय आहे सप्तलोक झाला म्हणे वरचा जो भाग. जड वातावरण हे जयाचे प्राण पृथ्वी देह जाण 14 भुवने शरीरी. तर अशा प्रकारे पृथ्वी हा त्याचा देह आहे आणि 14 भुवने त्याच्या शरीरामध्ये वसलेला आहे. असा कोण तो विष्णू. नक्षत्र दात ज्याचे माया हास्य जयाचे निमिषोन्मेष जयाचे दिवा रात्री म्हणती. आणि दात काय आहेत तर नक्षत्र जणू त्याचे दात आहेत. माया काय आहे तर हास्य आहे आणि निमिषोन्मेष म्हणजे डोळ्यांची उघडझाप जे आहे ते काय आहे ते दिवस आणि रात्र आहेत म्हणे. कटाक्ष हे सृष्टी कुक्षी समुद्र म्हणती सर्व नद्या नाड्या होती केश म्हणती वनौषधी. तो पोट काय आहे तो समुद्र आहे म्हणे आणि नाड्या काय आहेत तर केस म्हणजे कशाचे आहे नाड्या आणि केस कशाचे आहे तर वनौषध्या म्हणजे वृक्ष जे आहेत ते वृक्ष औषधी. वृष्टी ज्याचे रेत हाडे ही पर्वत बळ ज्याचे वज्रहस्त कोप ज्याचा श्रीरुद्र. तर वृष्टी काय आहे तर रेत आहे म्हणे त्याचं पाऊस हे रेत आहे. हाडे काय आहे तर पर्वत आहेत पर्वत म्हणजे हाडं आहेत. बळ काय आहे त्याचं वज्र हस्त आहे म्हणे. कोप काय त्याचा संताप काय आहे तर श्रीरुद्र आहे. तो कोण आहे म्हणजे प्रत्यक्ष शंकर काय आहे तर त्याचा कोप आहे म्हणे. दिवा ज्याचे कान ज्याची त्वचा पवन सूर्य ज्याचा नयन जीवावरून जयाची. ज्याचे घ्राण अश्विनी कुमार ही ज्ञानेंद्रिये साचार आता कर्मेंद्रिय चतुर ध्याती ती सादर ऐक. जीभ काय आहे तर वरुण आहे. सूर्य डोळे आहेत म्हणे. त्वचा काय आहे तर पवन आहे म्हणजे वारा आहे. आणि घ्राण म्हणजे त्याचे जे नाक आहेत ते कशाचे आहेत अश्विनी कुमार हे त्याचे ज्ञानेंद्रिय आहेत म्हणे. आता तर हे सर्व ज्ञानेंद्रिय झाले. आता कर्मेंद्रिय ऐक म्हणे. ध्याती ती सादर आता कर्मेंद्रिय चतुर ध्याती ती ऐक सादर. वाचा अग्नी निश्चित इंद्र ज्याचे हात. वाचा काय आहे तर अग्नी काय आहे तर वाचा आहे. इंद्र काय आहे तर हात आहेत म्हणे त्याचे. पाय ज्याचे अच्युत निवृत्ती गुद जयाचे. प्रजापती लिंग जयाचे चंद्रमन जयाचे नारायण चित्त जयाचे बुद्धी बृहस्पती जाणावी. तर ब्रह्मदेव काय आहे तर लिंग आहे आणि हे काय आहे निवृत्ती म्हणजे गुद आहे म्हणे त्याचं. ध्याता ये महोत्सव ज्याचा वाचक प्रणव तयाचे 3 अवयव अकार उकार मकार. आणि हा असा जो वाचक आहे तर त्याचं म्हणजे जो आपल्याला बोध करून देतो त्याच्यातलं ज्ञान सांगतो तर त्याचे 3 अवयव कोणते आहेत अकार उकार आणि मकार हे त्याचे 3 अवयव वाचेचे. या मात्रा 3 ऋषी देवादी जाणून करावे तयाचे ध्यान पापा जाळून टाकीजे. तर ऋषींनी देवानी यांनी त्याचं काय करावं ध्यान करावं. कशाचं अकार उकार मकार म्हणजेच काय ओमचं ध्यान करायचं. एकांती बसून घालून दृढासन दीर्घ उच्चार करून भावे प्रणव जपावा. असा हा ओंकाराचा जप करावा. कसा दृढासन घालून बसायचा आणि दीर्घ असं हे करायचं उच्चार करायचा त्याचा. अकार उकार मकार ह्या 3 मात्रा निर्धार जिचा नो हे उच्चार सूक्ष्मतर अर्धमात्रा ती. आणि ओम असं जे हे 3 आहेत अकार उकार मकार आणि शेवटची जी अर्धी मात्रा आहे तिचा उच्चार नाही तर तिचा उच्चार हे करायचा सूक्ष्म करायचा. ही मात्रा योगी जाणती जशी मुंगीची गती तशी मस्तकी ती घुमे सूक्ष्म गतीने. आणि ही मात्रा जी आहे ती कोण योगी लोकांना माहिती असते. तर ते कशी असते मुंगीची गती अगदी हळूहळू ती कुठे असते तर मस्तकात असते म्हणे. हळूहळू सूक्ष्म गतीने फिरत असते. ही गंधार स्वरासम म्हणून गांधारी हे नाम इला देती योगी परम. ही विश्रामध्ये जीवात ही अर्धमात्रा जी आहे ती विश्रांती देते म्हणे. हिचं नाव काय ठेवलेलं आहे त्यांनी ही गांधार स्वरासम हळू अशी आहे ना म्हणून तिचं नाव गांधारी ठेवलेले आहे त्यांनी. अर्धनकोळाची मात्रा चाशतो 1 मात्रा कावळा बोले 2 मात्रा 3 मात्रा मोर बोले. तर ह्याची जी आहे अर्धनकोळाची जी मात्रा आहे ती म्हणजे मुंगसाचा जो शब्द आहे तर ती अर्ध हे झाली म्हणे. नंतर 3 मात्रा ज्या आहे तर ती चाश पक्षाची आहे
आणि नंतर जी एक मात्रा आहे ती चार पक्ष्याची आहे आणि कावळा जो बोलतो त्या 2 मात्रेने बोलतो आणि 3 मात्रेने मोर बोलतो. अशा ह्या मात्रा आहेत. म्हणून म्हणजे हे शब्द आहेत पक्ष्यांचे. मनी आणून ह्या मात्रा प्रणवा 3.5 मात्रा उच्चारिले 7 मात्रा 14 मात्रा नंतर आणि मग ह्या अशा ज्या पक्ष्यांच्या आवाजामध्ये त्या असतात म्हणे तर ते ह्या मात्रा आहेत त्याच्यातून ओंकार असा शब्द तयार होतो. तर याचा आपण जर जप केला ओम असं तर मग आधी 7 मात्रांचा अभ्यास करायचा आणि मग वाढवत 14 मात्रा असा करायचा. दीर्घ म्हणता ओंकार जो होई उच्चार मस्तकी घुमेतो मनोहर त्रिकाळ दररोज जपता उच्चारिता नेटे जो ध्वनी उमटे तो उत्तरोत्तर गोड वाटे मागे हटे मनोराज्य. मग हा उच्चार करता करता तो आपल्याला खूप असा आवडायला लागतो, तो मनाला गोड वाटायला लागतो. तो आवाज ओम असा आवाज आपल्याला त्या अभ्यास करून करून गोड वाटायला लागतो. द्यावे धनुष्य ओंकार अभ्यासाने ओढावे बरोबर लावून मना हा शर वेधावे परब्रह्म ते. तर धनुष्य काय आहे? जणू काही ओम हा काय आहे तर धनुष्य आहे आणि मन हा काय आपला बाण आहे. तर मनाच्या बाणाने त्या ओंकार याला धनुष्याला बाण लावायचा आणि काय वेधायचं, कशाचं पारद करायची तर परब्रह्मेची. जो कामाशी मारी तो लक्ष चित्ती धरी मग अचूक मारी त्यापरी येथे जाणावे मारिता प्रमत्त होता लक्ष न राखिता मारगिरी चुकता नये हाता जेवी लक्ष. जसं आपण बाण मारताना लक्ष चुकलं आणि मग काहीच आपल्याला साध्य होत नाही त्याप्रमाणे आपण जर हे नीट केलं नाही तर आपल्याला त्याच्यामध्ये चुका होतील आणि मग आपल्याला त्याच्यातून व्यग्रतेत म्हणजे अडथळा येईल ध्यानधारणेमध्ये अडथळा येईल म्हणे. म्हणून सावधान जो ठेवी आपुले म्हण तो पावे समाधान पुनरावर्तन चुकवितो. आणि मग अशा प्रकारे ध्यान केलं तर मग तो जन्ममरणाच्या फेऱ्यातून त्याची सुटका होईल म्हणे. तिन्ही मात्रांचे भेद जाणावे विशद देवता ऋषी छंद जाणून उच्चार करावा अग्नि ऋषी आकारासी गायत्री छंद जासी ब्रह्मा दैवत जासी पीतवर्ण जाणावा. आणि मग अशा 3 मात्रांचे भेद काय काय आहे ते सगळं जाणून मग त्याचा अभ्यास करावा. क्लीम बीज क्रियाशक्ती अथवा जागृती भूस्थान म्हणती असे उदात्त स्वर ज्याचा ऋग्वेद जाण विश्वात्मा रजोगुण भूतत्व प्रातस्तवन असे अग्निगारपत्य. तर त्याचा जे भूतत्व आहे म्हणजे पृथ्वीतत्व आहे तर त्याचं हे काय आहे वेद ऋग्वेद आहे म्हणे. तो तिचा आत्मा काय आहे तो विश्व हा रजोगुण हे आहे म्हणे आत्मा आहे. स्थूल भोग नेत्रस्थान वैखरी वाचा स्थूल देह जाण असे मनी आणून अकार ध्यान करावे अग्नि ऋषी उकारासी त्रिष्टुप छंद त्यासी देवता वैकुंठवासी रक्तवर्ण जाणावा. तर स्थूल भोग नेत्रस्थान म्हणून वैखरी त्याची वाचा वैखरी आहे आणि स्थूल देह आहे असे तो आणून त्याचं अकाराचं ध्यान करावं. अग्नि ऋषी उकारासी त्रिष्टुप छंद त्यासी देवता वैकुंठवासी रक्तवर्ण जाणावा. श्रीबीज ज्ञानशक्ती स्वप्नावस्था बोलती भूस्थान म्हणती असे स्वर अनुदात्त. हे सगळे याचे प्रकार आहेत ते अकार उकार मकाराचे. ज्याचा यजुर्वेद जाण अग्नी असे दक्षिण नभस्तत्व माध्यम स्तवन सत्वगुण तैसा आत्मा. तर ज्याचं आकाशतत्व आहे आणि हे काय आहे तर यज्ञ आणि आहुती आहे म्हणे त्याच्या. तर तो असा तो तेजस असा सत्वगुणी आत्मा आहे म्हणे. प्रविक्त भोग कंठस्थान मध्यमा वाचा सूक्ष्मदेह जाण असे मनी आणून उकार ध्यान करावे. तर विषय स्पर्शरहित वासनारूप भोग हे जे आहे तर ते काय कंठस्थान तर ते कशाचं आहे मध्यमेचं. वाचा ही कोणती मध्यमा वाचा जी आहे तिचा सूक्ष्मदेह म्हणे आणि त्यात तेव्हा मग ते उकार ध्यान करावं. सूर्य ऋषी मकाराशी जगती छंद ज्यासी देवता कैलासवासी श्वेतवर्ण तयाचा. तर मकाराचं काय आहे तर सूर्य आणि ऋषी हे आहे म्हणे आणि त्याच्या देवता श्वेतवर्ण आहेत म्हणे. रिंबीजे द्रव्यशक्ती निद्रावस्था बोलती स्वस्थान त्याचे म्हणती स्वरेची स्वर त्याचा. तर याचा स्वरचित स्वर आहे म्हणे याचा. रिंबीजे जी निद्राशक्ती आहे दिव्यशक्ती तिचा
त्याचा सामवेद होय अग्नी, म्हणजे तो असाच नाद स्वर त्याचा स्वतःचाच असं, त्याचा सामवेद होय अग्नी आह्वनीय देवस्तवस्तवन तृतीय प्रज्ञात्मा तमोगुण. तर यज्ञ आहुत परमेश्वर ब्रह्मैक हे जे काय आहे तर ते सर्व तमोगुण सामवेद अग्नितत्व हे जे आहे ते सगळे प्रकार आहेत. आनंद भोग हृदयस्थान पश्चंती वाचा देह कारण असे मनी आणून मकार ध्यान करावे. तर मग आपल्या जो आनंद आहे म्हणजे पश्चंती वाचा देह कारण जे काय आणायचं ते म्हणजे वैखरी पश्चंती वाचा देह सगळं हे कारण हे जे काय ते मनात आणून त्याचं ध्यान करायचं मकाराचं. अर्धमात्रेचा वरुण ऋषी विराट छंदी तयासी परमात्मा देव त्यासासी क्रम बीज विज्ञान शक्ती. आणि जी अर्धमात्रा जी आहे तिचा वरुण ऋषी आहे आणि विराट छंद आहे तिचा आणि परमात्मा देवता आहे म्हणे. तयाचे सर्ववर्ण बुभुर्व हस्वस्थान तुर्यावस्था जान सर्वगुण सर्वस्वर सावर्ण काग्नी जान तया सर्व सवन प्रत्यगामा तत्व तीन नादवेद परावानी निरतिशया मूर्धास्थान. तर अंतर्मुख झालेल्या जीवात्म्याची आपल्या मूळ स्वरूपाशी येऊन निवृत्ती झालेली वाणी असते ती प्रत्यागामा. निरतिशय आनंद धूर मूर्धास्थान अस्मिता आहे म्हणून देह महाकारण अर्धमात्रा ध्यान हे. तर हे सगळं हे अर्धमात्रेचं ध्यान आहे म्हणे. ब्रह्म ऋषी ध्वनीचा परब्रह्मदेव त्याचा अव्यक्त गायत्री छंद त्याचा अवस्था मनोन्मनी चिच्छक्ती. तर मनाची जी ईश्वररूपी स्वरूप जाण्याची जी अवस्था आहे किंवा तिला काय म्हणता चैतन्य शक्ती किंवा कुंडलिनी शक्ती, तर ती कशी आहे स्वात्मैक्या स्थिती चिदाकाशस्थान म्हणती असे जाणून जे ध्याती तया मुक्ती येत्वरे. तर सहस्रारातील चैतन्यरूप आकाश जे आहे असं जाणून जे साधना करतात त्यांना मुक्ती मिळते त्वरित. विश्वाविराटासी तैजसा सूत्रात्म्याशी प्राज्ञा अक्षराशी अभेदाशी साम्य जे. तर आत्म्याचे विश्व तेजस आणि तेजस व प्राज्ञ हे पाद म्हणजे ओंकाराच्या अ उ म ह्या 3 मात्रा असून विराट सूत्राच्या व अविनाशी हे त्यांचे भेद आहेत. हे सर्व पाद व मात्रा एकच आहेत असे समजून अभेदाने ओंकाराची उपासना करून साम्यावस्था प्राप्त करावी. व्यस्त हा देहपिंड समस्त ब्रह्मांड लक्षार्थी याचा अखंड स्वभाव ध्यानी आणावा. पहिली ह्रस्व मात्रा, दुसरी दीर्घ मात्रा, तिसरी लुप्त मात्रा, अर्धमात्रा अगोचर, पहिली व्यक्त मात्रा, दुसरी अव्यक्त मात्रा, चिच्छक्ती, तिसरी मात्रा अमात्रा परब्रह्म. तर मर्यादा प्रमाण मात्रा किंवा परिणामरहित अशी ही तिसरी आत्मा आहे मात्रा आहे. ओंकार उच्चारुणी क्रमे मात्रा चिंतुनी लक्ष ठेवूनी मनी राहावी ध्याने सादर. मग ह्या कशा आहेत ह्रस्व आहे का पहिली ह्रस्व आहे, दुसरी दीर्घ आहे, तिसरी लुप्त आहे आणि चौथी अर्ध आहे. ह्या अशा क्रमाने लक्षात ठेवायचं आणि ओम असं ध्यान करायचं. प्रणव आत्म्या याचे नाम म्हणून ओंकार ब्रह्म अभेद अस्ति नामी नाम म्हणून ही उपासना श्रेष्ठ. तर ईश्वराचे नाव आणि ईश्वर हे काय आहे हे त्याचे नावं आहेत म्हणजेच तो काय तो ओम ओंकार. वृत्तीचिन्हे जाणून हे जो उपासना करून राहे स्वरूप चिंतुनी ब्रह्मीलीन होईतो. आणि त्याला वाटलं त्याला मृत्यूचिन्ह दिसायला लागले ज्या साधकाला की आता आपला मृत्यू येणार आहे, तर त्याने काय करायचं ब्रह्म्याचं आधी चिंतन व्हायचं आणि चिंतन करायचं आणि ब्रह्म्यात लीन व्हायचं. जरी आपले मन ब्रह्मीन होईलीन ती तरी वैखरी वाणीने प्रणव जपता मुक्त होई. आणि मग जरी तो ह्याच्यात लीन झाला ध्यानामध्ये तरीसुद्धा तो ब्रह्मात लीन होत नसला तर त्याने काय करायचं वैखरी वाणीने म्हणजे स्पष्ट उच्चाराने ओंकाराचा जप करायचा म्हणजे त्याची लवकर मुक्तता होते. न होता चित्तलय वैखरीने जप होय जपता प्राणलय तो मुक्त होय ब्रह्मलोकी. आणि मग अशा प्रकारे जर जप केला मोठ्याने तर त्याचा देह येऊ प्राण ब्रह्मलोकी होतो म्हणे. गुरुदेव प्रसादाने प्रणवाच्या ध्यानाने येथेच मुक्त होणे
अथवा घेणे क्रममुक्ती ब्रह्मलोकी होय गती ब्रह्म्यासह ये मुक्ती ती होय क्रममुक्ती पुनरावृत्ती न देजी. अशा प्रकारे ब्रह्मलोकात जर मुक्त झालं तर परत परत म्हणजे अशा प्रकार क्रमाक्रमाने ती पुनरावृत्ती नाही होत नाही म्हणे. आपले जन्ममरणाच्या फेरे चुकतात. मात्राभ्यास जसा लोक मिळे तसा प्रणवोपासने असा मार्ग सहसा न सुटेल. आणि मग मात्राभ्यास ज्याप्रमाणे आपण जसा जसा करू त्याप्रमाणे आपल्याला मृत्यूनंतर तसा तसा लोक प्राप्त होतो म्हणे. येथेच होता ज्ञान जीवनमुक्त होऊन प्रारब्धा ते भोगून ब्रह्मीलीन होतो. आणि मग अशा प्रकारे इथेच सर्व आपल्याला ज्ञान प्राप्त होतं आणि आपण ब्रह्म्यात लीन होऊन जातो. त्याचे प्राणोत्क्रमण नवतसे जाण स्वरूपी त्याचे प्राण खास निर्वाण पावती तप्त पाषाणावरी सोडता अल्पवारी न राहे त्यावरी पाषाणा भीतरी जिरे तसे. जसं एखादा गरम तापलेला दगड आहे त्याच्यावर जर गरम पाणी ओतलं आपण तर ते पाणी त्या दगडामध्येच जिरून जातं. त्याप्रमाणे आपल्याला जर ज्ञान प्राप्त झालं आणि आपली जर साधना खूप झाली तर आपला देह त्या स्वरूपातच लीन म्हणजे आत्मा हा परमात्म्यात लीन होऊन जातो. तसे मुक्ताचे प्राण न जाती निघून स्वरूपी होती लीन न जाती निघून कोठेही. जे कार्य ब्रह्मोपासक त्यासी सुषुम्ना मार्ग एक तया मिळे ब्रह्मलोक क्रममुक्त्यर्थ मृत्यूकाळ जाणून नवद्वारे कोंडून ब्रह्मरंध्र भेदुनी ओम म्हणून तो जाई. आणि मग अशा प्रकारे जर हे केले साधना केली किंवा सुषुम्ना मार्ग म्हणजे कुंडलिनी शक्तीच्या द्वारे जर आपण साधना करत गेलो तर आपल्याला ब्रह्मलोक मिळतो म्हणे. आणि समजा मृत्यूकाळ जवळ आलेला आहे मग काय करायचं नवद्वारे कोंडून घ्यायचे ब्रह्मरंध्र भेदून तो आपला जो आत्मा आहे तो निघून आपले जे हे आहेत नवद्वार ते बंद करायचे आणि मग ब्रह्मरंध्रातून ओम म्हणून तो आत्मा जातो. मग एकमात्रा ध्यान घडून जाता प्राण तया भूलोकी पुन्हा ये जनन ऋग्वेदे. आणि मग एक मात्रा ध्यान करून त्याने जप केला तर तो काय जमिनीवर पुन्हा कसा येतो ऋग्वेदाने जन्माला येतो. तो कसा येतो ब्रह्मकुळी जन्मन ब्रह्मचर्य तप करून तो ज्ञानी होऊन घेई निर्वाण निश्चय. तो ब्रह्मकुळामध्ये जन्माला येतो आणि ब्रह्मचर्य हे करून जप तप करून तो परत मग मोक्षाला जातो. जरी 2 मात्रा ध्यान घडून येई प्राण तया सोमलोकी नेऊन यजुर्वेद पोचवी. तर दोन मात्रा कोणत्या अ आणि उ अशा ह्या तर त्याच्याने जर जप केला तर तो सोमलोकी जातो. त्याला कशात जातो तो यजुर्वेदामध्ये जातो. तेथे दिव्य सुख भोगून तो भूमीवरी पुन्हा जन्मुनी ज्ञानी होऊनी घेई निर्वाण निश्चय. मग परत त्याचा जन्म होतो आणि परत तो ज्ञानी होतो आणि परत मुक्त होतो. जरी त्रिमात्रा ध्यान घडून जाई प्राण तरी सामवेदी नेऊन पोहोचवी तसा सूर्यलोकी. तर मग तिन्ही मात्रांचं जर ध्यान केलं अ उ आणि म याचं जर ध्यान केलं तर तो सामवेदात येऊन सामवेद त्याला कुठे पोहोचतो सूर्यलोकात पोहोचतो. होऊनी पापमुक्त तो ब्रह्मलोकी जात तेथे होऊनी ध्यान असतं होई मुक्त निश्चय. कार्याहुनी पर प्रकृतीहून इतर जो पुरुष निर्विकार अजरामर आत्मा जो त्याचे रूपी जो उपासक मिळूनी होई एक तया कैचा मोह शोक नामरूप जोडितो. आणि अशा प्रकारे ओमचं ध्यान केलं तर त्याला शोक मोह हे काहीच लागत नाही कारण तो नामामध्ये जोडला गेलेला असतो. सार्थ त्रिमात्रा ध्यान घडे तो होय अपरिच्छिन्न तो राहे व्यापून त्याचे गमन कोठे वाहे. अशा प्रकारे जो अपरिमित आणि अमर्याद असे ब्रह्मरूप आहे याच्यामध्ये जो व्यापून जातो मग त्याला त्याचं कुठे परत जाणं येणं राहावं म्हणे कुठं त्याला पुन्हा फेरे पडावे. तया न जाणे न येणे येथेच मुक्त होणे राजा तेव्हा हे जाणणे प्रणवोपासना करुणे. आणि अशा प्रकारे तू सुद्धा जरी अशी प्रणवाची उपासना केली म्हणजे ओंकाराची उपासना केली तर तुला सुद्धा नक्कीच मुक्ती मिळेल. इति श्रीमत्परमहंस वासुदेवा सरस्वती विरचिते श्री दत्त महात्म्ये पंचत्रिशतोऽध्यायः अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदत्तात्रयार्पितमस्तु.